30 वर्षांपासून कपाळावर असलेला तो बर्थमार्क म्हणजेच जन्मखून आज मी तो काढला आणि त्या दिवशी माझं आयुष्यच बदललं. नमस्कार, मी नूतन. माझ्या फौजी घरामध्ये नूतन फौजी पत्नी चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होता. खूप वर्षांपासून मी मनात एक गोष्ट ठेवली होती. माझ्या कपाळावर लहानपणापासून एक बर्थमार्क होता, म्हणजे जन्मखून होती. माझ्या कपाळावरती डाव्या डोळ्याच्या वरती, म्हणजे जिथं आपण सिंदूर लावतो तिथं असं उभा चट्टा म्हणा, किंवा कोणाला ते भाजल्यासारखंच वाटायचं, कोणाला तो चीक उतल्यासारखं वाटायचं, कोणाला ते कसंच वाटायचं. परंतु माझ्यासाठी तर तो माझ्या चेहऱ्याचा भागच बनला होता. कारण अगदी माझं आता 29-30 वय आहे, तर 30 वर्षांपासून तो माझ्या चेहऱ्याचा वरती होता आणि मला त्याचं काहीच वाटायचं नाही. माझ्या घरातल्याने काही वाटायचं नाही, कारण माझी ती सवय होऊन गेली होती. परंतु दुसऱ्यांना बघण्याच्या नजरेत, अगं ते भाजलंय का, काय झालं इथं कपाळावरती, लागले का, चिकुतलाय का, काय हे असं, म्हणजे खूप. आणि मग मी सहज आमच्या फौजी पण म्हटले होते की आपण काढूयात ते जन्मखून. मुलीच्या वेळेस विचारलं होतं की काढता येते का ते जन्मखून, तर ते बोलले की येईल काढता, थोडी लेझर ट्रीटमेंट वगैरे करावी लागेल. पण माझ्या दोन्ही मुलांचे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, आफ्टर डिलिव्हरी हा सगळा बऱ्याच 4 वर्षांचा काळ याच्यात गेला. आणि शेवटी मी खरं तर माझ्या पायाची ट्रीटमेंट घ्यायला कमांड हॉस्पिटल पुण्यामध्ये गेली होती. पण तिथं थोडा वेळ होता. डॉक्टरांनी परत मला सर्जरी करायला लावली होती पायाची. मग आम्ही सुट्टीवरून वापस येणार होतो. मग ट्रॅव्हलिंगमध्ये मला पाण्यात पाय घालावाच लागेल, इथं आल्यावर सगळं आवरावं लागेल, म्हणून मग सध्या फक्त मेडिसिन घेतल्या आणि मी सहज स्किन OPDमध्ये गेले. त्याच्यानंतर पर्ची काढली आणि दाखवलं. विचारलं मी की हे काढता येईल का, तर हो बोलले काढता येईल. मला वाटलं आता अपॉइंटमेंट घ्यायची म्हणजे 2-3 दिवस सहज जाणार. परंतु तिथे ते बोलले लगेच की नाही, होऊन जाईल लगेच. आणि फौजींनाही काही माहिती नाही, म्हणजे ते श्रीनेला घेऊन खाली पॅसेजमध्ये खेळायला गेले आणि त्यांना वाटलं मी पायाची ट्रीटमेंट करते. पण झालं तर असं. कधी कधी आरशात बघितलं की माझ्या मनातच विचार यायचा, हे कधीतरी बदलू शकेल का. आणि आजचा दिवस नेमका तसाच होता. मनात माझ्या थोडी भीती होती, कारण कमांड हॉस्पिटलला गेलो होतो आणि त्यासोबत एक विश्वासही होता की आज काहीतरी माझ्यासाठी चांगलं होणारच. ऑपरेशन झालं आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा स्वतःकडे बघतानाच एक वेगळीच भावना होती, जणू मी स्वतःलाच नव्याने पाहत होते. त्या क्षणी खूप छान शांत वाटलं, खूप हलकंही वाटलं. नंतर आम्ही ठरवलं होतं की थोडी शॉपिंग वगैरे करूयात आणि मग जाऊयात. पण मला ते डोक्यावरचं थोडी ट्रीटमेंट झाल्यामुळं इतकं दुखत होतं आणि खूप कसंच वाटत होते की काय. त्याला बँडेज पण लावलं होतं आणि फौजींचं पण काम होतं. पुण्यात आल्यानंतर थोडंफार शॉपिंग, कॅन्टीनला जाणं हे तर नॉर्मलीच आहे, कारण गावाकडे एवढे असे पाहिजेल असे कपडे मिळत नाही. विशाल मार्ट, मेगा मार्ट किंवा असे छोटे छोटे मॉलमध्ये छान लहान मुलांचे कपडे आणि व्हरायटीज पण असतात. पण आम्ही ठरवलं की जाऊयात का जाऊ नको करत आम्ही जायचं ठरवलं. पण माझं डोकंही खूप दुखत होतं, ऊनही खूप लागलं होतं आणि शिरणे तर गाडीवर झोपलाच होता. म्हटलं झोपलाय तर चला आता एवढा लांब आलो तर जाऊयातच. मग मेगा मार्टला गेलो, पण आभाळ भरून आलं होतं आणि पाऊस पडण्याची शक्यता होती. आणि श्रीने आमचा कसाच राहत नव्हता. त्यांनी थोडंसं तिथं खाल्लं देखील, परंतु त्याला नुसतं फिरायचं होतं आणि आमचा सगळा प्लॅन त्याने पूर्ण बदलूनच टाकला. कमांड हॉस्पिटलच्या माझ्या खूप आठवणी आहेत. म्हणजे लोकांचं असतं की हॉस्पिटल चांगलं असतं का, ट्रीटमेंट चांगली असते का, तर हो, माझं असं म्हणणं आहे की मला स्वतःला अनुभव असा आला आहे की इथं खूप पॉवरच्या गोळ्या किंवा इमर्जन्सी इफेक्ट होईल असं काही नसतं. इथं दीर्घकालीन आणि पूर्णपणे एखादा आजार बरा केला जातो. मी माझ्या प्रणूच्या वेळेस फर्स्ट महिन्यापासून ते अगदी ती 6 महिन्याची होईपर्यंत, जोपर्यंत मी घरी होते तोपर्यंत पूर्ण ट्रीटमेंट मी तिथंच घेतली. औषधं, गोळ्या सगळं, म्हणजे इवन अल्ट्रासाऊंड सगळं तिथं. खूप म्हणजे संभ्रम असायचे की कलरफुल करत नाहीत किंवा मग औषधं एवढंच असतात का. हो, पण काय स्वतःवर विश्वास ठेवायचा
आणि सगळं व्यवस्थित असतं. माझी डिलिव्हरी पण खूप छान झाली. थोडं कॉम्प्लिकेशन होते, सिझेरियन झालं, परत नंतर नाही लवकर सोडलं, तिथं काळजी घेतात, एकटीने सगळं बघावं लागतं. परंतु ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या आपल्यासाठीच असतात. कारण सिझेरियन झाल्यानंतर आपण जितक्या लवकर उठेन तितक्या लवकर आपली बॉडी रिकवर व्हायला मदत होते. हे मला आत्ता कळते, पण तेव्हाही माझ्याही मनात बाकीच्यांसारखंच होतं की यार हॉस्पिटल चांगलं नाही आहे, स्वतःला सगळं करावं लागते, काळजीच घेत नाही, तिथं लवकर सोडत नाही आहे, सगळं एकटीनेच बघावं लागते. परंतु आता ह्या गोष्टींची किंमत कळते. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की असं काही नाही आहे की सरकारचं हॉस्पिटल आहे म्हणून चांगलं नाही आहे किंवा काय. इवन मी आता माझ्या पायाची ट्रीटमेंट करायला इथं आली होती, माझी बर्थमार्कची ट्रीटमेंट केली, कारण मला माहिती होतं, मी इथं अनुभवलं होतं की सगळं काही व्यवस्थित होईलच, काही चिंता करायची गरज नाही आहे. मग आम्ही तिथूनच जवळ विशाल मेगा मार्ट होतं, तिथं गेलो. पण श्रीनेला बिलकुल एका जागेवर बसायचं नव्हतं. तो नुसता इकडून तिकडे गाडीवर एवढा वेळ फिरल्यामुळे वैतागला होता. सगळ्या बॉटल पाड, हे घे ते घे. मग मला काही घेताच आलं नाही. तरी पण खूप छान छान होते कपडे इथे घ्यायला. पण एक गोष्ट जाणवली, मुलं झाली की शॉपिंगचा सगळा खेळखंडोबाच असतो. त्यांच्या मनात असेल तरच ते घेऊन देतात, नाहीतर त्यांच्या मागेच पळा, बस इतकंच काम असतं. कारण तो नुसता हातात घ्यायचा फेकून द्यायचा, हातात घ्यायचा फेकून द्यायचा, माझ्याकडे बघायचा. हे करत करत त्याला सांभाळत बाहेर पाहिलं तर एवढा पाऊस पडायला सुरुवात झाली होती, खूप पाऊस, कसाच पाऊस थांबत नव्हता. मग आम्ही बाईकवर आलो होतो. येताना जाताना ठरवलं बसनं जावं, कारण सर्दी लगेच होती. पुण्यातले रस्ते तर लगेच खड्डे तर सगळे पाण्याने गच्च झाले होते. मग मी म्हटलं आता पाऊस येतोय तर घरी कसं जायचं, तर आम्ही गेलो बसने आणि ते बाईकवरनं आले. पण मला असं वाटलं की तो झोपला होता तोपर्यंत, पण मी मात्र बसच्या विंडोमधून बाहेर बघत होती. आणि आयुष्याचं खरं छोटे छोटे क्षण आणि हे ना मुवमेंट्सनं बनतं. कारण आज माझा फक्त जन्मखून नाही गेली, तर माझ्या मनातला ना एक जुनी भीती पण कमी झाली. आणि मी फक्त ना बाहेरून बदलले नाही, त्या दिवशी ना मी आतूनही बदलले. कारण मला असं वाटतं कधी कधी ना बदल चेहऱ्यावर नाही, तो मनात होतो, आणि तो सर्वात मोठा बदल असतो. आजचा व्लॉग ना माझ्यासाठी खूप इमोशनल होता. लहानपणापासून असलेली माझी जन्मखून, बर्थमार्क आणि ते हॉस्पिटलला जाणं, थोडी भीती वाटणं, तरी प्राऊड फील असणं, आणि थोडी खरेदी, मुलाची धावपळ, परत पाऊस आणि सगळा हा प्रवास, एकंदरीत ना हे सगळं एका दिवसात खूप काही शिकवून गेलं. आणि मी स्वतःला ना नव्याने ॲक्सेप्ट केलं आणि जाणवलं मी जशी आहे ना तशीच पुरेशी आहे. आणि तुम्हालाही मला एक गोष्ट सांगायची आहे, आपण जसं आहोत ना, देवाने आपल्याला जसं दिलं आहे ना, खूप सुंदर आहे आपलं आयुष्य, आणि आपण जसे आहोत ना तसेच खूप सुंदर आहे. आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो, आपण स्वतःला आवडायला शिकलो ना, तर जगाचा विचार करायची काही गरज नाही. लोकांनी तर देवाला पण नावं ठेवली नाहीत, आपण तर माणूस आहे, आणि आपल्याला जर चांगलं म्हणून घ्यायचं असतं तर मरायलाच लागतं. कारण मेल्यानंतरच म्हणतात की चांगलं होतं बाबा, तोपर्यंत कधीच तुम्हाला कोणी असं म्हणणार नाही, आणि तोंडावर तर नाहीच नाही. म्हणून मला असं वाटतं, मी जन्मखून काढली म्हणजे असं काही प्लॅनिंगमध्ये नव्हतं माझं, परंतु एक थोडंसं मनात होतं की बघूयात, आणि झालं, ते फायनली झालं. आता बघूयात ते कसं सक्सेसफुल होते. म्हणजे ते बोलले की 2-3 महिन्यानंतर हळूहळू स्किन यायला सुरुवात होईल. थोडा त्रास झाला, थोडी भीती वाटली, सगळं काही व्यवस्थितच होतं. ठीक आहे, पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.